BAMS वॅकन्सी राऊंड 7 ची यादी दिनांक 24 डिसेंबर 2024ला पब्लिश झालेली आहे. तुम्ही ती यादी बघितली असेल. प्रोविजनल या ठिकाणी बघा, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर BAMS, BHMS, BUMS कोर्सेस ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 7. स्ट्रे वॅकन्सी राऊंड 7 आहे आणि अगोदरचे 3 राऊंड असे 10वं राऊंड आहे आणि जवळपास BAMSसाठी हे शेवटचा राऊंड असणार आहे. याची यादी CET सेलच्या वेबसाईटवर तुम्ही बघितलेली असेल आणि या लिस्टचा कट ऑफ येण्यासाठी आपल्याकडून उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. काही कामानिमित्त 2 दिवस बाहेर होतो, त्यामुळे डाटा ॲनालिसिस करणं शक्य नव्हतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या होत्या, लेटेस्ट व्हिडिओला कमेंट आल्या होत्या की सर कट ऑफ स्ट्रे वॅकन्सी राऊंड 7चा कट ऑफ सांगा. तर तुम्हाला आता कसं आहे, आपण दररोज व्हिडिओ अपलोड करत नाही आहे आणि विनाकारण तुमचा डेटा आणि वेळ कधीच मी वाया घालवत नाही. आपण महत्त्वपूर्ण जे असले तेच व्हिडिओ बनवतो. विनाकारण काही पण बनवायचं आणि ते टाकायचं असं माझी पद्धत नाही. त्यामुळे तुम्हाला मध्ये मध्ये माझे व्हिडिओ आठवड्याला 1-2 व्हिडिओ येतात, शनिवार किंवा रविवारला, मध्ये जेव्हा गरज असेल तेव्हा. पण मध्ये जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही लेटेस्ट जो व्हिडिओ असतो, म्हणजे जो व्हिडिओ आपण या अगोदर पोस्ट केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही कमेंट केल्या तर त्या कमेंटची नोटिफिकेशन मला लवकर दिसते आणि त्याला मला उत्तर देता येते. तर हे लक्षात घ्यायचं आहे. लेटेस्ट व्हिडिओ असेल त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करा, तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा तुम्ही लेटेस्ट व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आणि त्या प्रकारचे व्हिडिओ माझ्याकडून निश्चितच बनवले जातील. आतापर्यंत जेवढ्या व्हिडिओच्या डिमांड झाल्या ते व्हिडिओ मी बनवलेले आहेत. कट ऑफची सिरीज आपली सुरूच राहणार आहे कॉलेज वाईजची. तर आज आपण चर्चा करणार आहोत ती प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट BAMSची जी लागलेली आहे त्या यादीचा डाटा ॲनालिसिस करून मी कट ऑफ तयार केलेला आहे. BAMSचा हा फायनल कट ऑफ आहे आणि या अगोदर जे स्ट्रे वॅकन्सी राऊंड 5 झालं होतं त्याच्यापेक्षा हा कट ऑफ खूप खाली गेलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही कमेंट सांगितले होते की 336, 300 अशा कमेंट केलेल्या होत्या. त्या विद्यार्थ्यांना मी उत्तरसुद्धा दिलेलं होतं. आता ज्या विद्यार्थ्यांना या लो स्कोअरवर BAMS कॉलेज मिळालेलं आहे त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आता ही यादी आपण प्रत्यक्ष बघूया. मी ती डाउनलोड करून घेतलेली आहे. बघा, डाउनलोडमध्ये आहे. डाउनलोड बघा, ही ओपन करूया आपण तिला. थोडं झूम करूया म्हणजे तुम्हाला दिसेल. 25%. हां बघा. तर या ठिकाणी ही यादी आपण बघू शकतो. इथे दिलेलं आहे आपल्याला प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर BAMS, BHMS, BUMS कोर्सेस ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 7. आता या राऊंडची लास्ट डेट जॉईनिंग आहे 28/12/2024. ही लास्ट डेट आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जर काही जागा शिल्लक राहिल्या तर राऊंड एखादं होऊ शकते छोटंसं, किंवा आता 31 डिसेंबर कट ऑफ डेट असल्यामुळे राऊंड तर होणारच नाही असं वाटतं. काही जागा राहिल्या तर ते स्पॉट राऊंडला कॉलेजला देऊ शकतात. तरी हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे. आता लास्ट डेट याची 28/12 आहे. तोपर्यंत आपण जॉईनिंग व्हायचं आहे. आता या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत सगळ्या. आता आपल्याला ह्या यादीचा आपण डाटा ॲनालिसिस केलेला आहे. आता तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे कॅटेगरी वाईज. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीचं तुम्हाला ॲनालिसिस कळेल आणि त्याचा कट ऑफ मी कॅटेगरी वाईज तर तुम्हाला सांगणारच आहे. स्क्रीनवरती प्रत्यक्ष यादीमध्ये सर्च करून दाखवणार आहे. तर सर्वप्रथम बघा, फाइंड करूया आपण. SC कॅटेगरीचा कट ऑफ आहे. तो ऑल इंडिया रँक राहिलेला आहे 5,41,352. बघा या ठिकाणी त्या ऑल इंडिया रँकवर गेल्यानंतर इथे बघा SC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि कॉलेज कुठलं भेटलेलं आहे, शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज. एकाच कॉलेजच्या जागा खाली होत्या, 2-4 सेमी गव्हर्नमेंटच्या होत्या, ते तर विद्यार्थ्यांना मिळालेलंच आहे. तर याच कॉलेजला सर्व विद्यार्थी लागलेले आहेत हे लक्षात घ्या.
नवीन कॉलेज आहे शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा. या ठिकाणी तुम्ही बघा SC कॅटेगरीचा विद्यार्थी हा 5,41,352 5,41,352 एवढा ऑल इंडिया रँक आहे. आणि या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 326. म्हणजे 326ला विद्यार्थी या कॉलेजला त्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. SC कॅटेगरीचा लास्ट विद्यार्थी. चला मग पुढे जाऊया. आता पुढची कॅटेगरी बघा काढलेली आहे मी ST कॅटेगरीचा. तर ST कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक आहे. STचा खूप खाली गेलेला आहे कट ऑफ 7,33,249. 7,33,249 बघा या ठिकाणी ST कॅटेगरी. ST कॅटेगरीचा आहे. या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता तेच कॉलेज मिळालेलं आहे. आणि या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 261. 261 एवढ्या गुणांवर या ठिकाणी विद्यार्थी लागलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे VJA. VJA कॅटेगरीला ऑल इंडिया रँक राहिलेला आहे बघा 5,33,424. बघू शकतो आपण या ठिकाणी VJA ऑल इंडिया अगेन्स्ट आहे पाहते. मार्क्स आहेत या विद्यार्थ्याचे 329 VJAचे. अशा प्रकारे VJAचा कट ऑफ आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे NTB नॉमॅडिक ट्राईब B. तर या कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे 5,45,366. बघा या ठिकाणी NTB शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा हे कॉलेज मिळालेलं आहे 5,45,366 एवढ्या ऑल इंडिया रँकवर. आणि या विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत NTBचे 325. 325 एवढ्या मार्क्सवर विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं आहे लास्ट कॉलेजला शाहू महाराज बुलढाणा. त्यानंतर पुढची कॅटेगरी जी काढलेली आहे आपण ती आहे EWS कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक आहे बघा 5,15,283. या ठिकाणी 5,15,283 EWS कॅटेगरी शाहू महाराज हेच कॉलेज मिळालेलं आहे. आणि या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 336. EWS कॅटेगरीला 336ला मिळालेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी बघूया आपण. पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे NTC नॉमॅडिक ट्राईब C. तर या कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक किती राहिला आहे बघा 5,32,071. 5,32,071 एवढ्या ऑल इंडिया रँकवर ह्या बघा या ठिकाणी NTC शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज. मार्क्स आहेत या विद्यार्थ्यांचे 330. अशा प्रकारे NTCचा कट ऑफ आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि 2025ची काउन्सिलिंग ही तुम्हाला मोफत मिळणार आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा OBC. तर OBCचा ऑल इंडिया रँक किती राहिला आहे बघा 5,38,946. OBC कॅटेगरी ह्या ठिकाणी OBC AI अगेन्स्ट मिळालेलं आहे ते शाहू महाराज. आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 327. OBCला 327वर मिळालेलं आहे बघा. त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती घेतलेली आहे आपण SEBC सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. तर या कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक बघा किती आहे तर 5,48,356 एवढा आहे. बघू शकतो आपण या ठिकाणी SEBC
शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज मिळालेलं आहे SCBC कॅटेगरीतून. आणि या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 354. 354 एवढे मार्क्स या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. ते कॉलेज अलॉट झालेलं आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTD नॉमॅडिक ट्राईब D. तर या कॅटेगरीचा 5,33,798 एवढा कट ऑफ राहिलेला आहे. ऑल इंडिया रँक तुम्ही इथे बघा. NTD कॅटेगरी शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज हे मिळालेलं आहे. आणि मार्क्स आहेत या विद्यार्थ्याचे 329. NTD 329ला लास्ट विद्यार्थी अलॉट झालेला आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरी बघा, 5,16,218 बघू शकतो आपण या ठिकाणी. ओपन शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज ऑल इंडिया रँक बघितला तुम्ही 5,16,218 आणि मार्क्स आहेत या विद्यार्थ्याचे 336. तर अशा प्रकारे आपण आज BAMSचा शेवटचा राऊंड म्हटलं तरी चालेल, स्टे वॅकन्सी राऊंड 7 म्हणजेच कंटिन्यू राऊंड 10वा. या राऊंडला आपल्याला शिष्यवृत्ती स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलेच असतील. आपल्याला कट ऑफ थोडा आपण उशीर झाला, परंतु आपण कट ऑफ डिटेल ॲनालिसिस दिलेला आहे. BAMSचा हा फायनल राऊंड आहे. तर अशा प्रकारे आज आपण BAMS स्टे वॅकन्सी राऊंड 7चा कट ऑफ कव्हर केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि येणाऱ्या 2025च्या काउन्सिलिंगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.